चकल्या वगैरे छान दिसत आहे. आई पण मदत करू लागत आहे. किती भारी उंडा आहे. आता इकडे मोटर फिरणार. चकल्या चकल्या व्हिडिओच्या नादात चकल्या गेल्या. तर आम्ही नाही का पीठ आणलेलं आहे, सुरीची पॉकेट चकलीचा. आणि यावर्षी म्हटलं रेडीमेडच आणावं, कारण घरी नाही का बनवणं झालं नाही. तर काय काय साहित्य घेतलं मग काय? आम्ही साहित्य घेतलं सर्वच. चटणी घेतली, मीठ, तीळ, ओवा, हळद. तर बघा, आम्ही हे खुलल्याबरोबर नाही का आम्हाला नाही का याच्यामध्ये सगळं दिसतं. फक्त मीठ नाही. हां, मीठ नाही तर मीठ टाकावं लागेल आणि थोडीफार तीळ टाकावं लागेल. तीळ पण आहे त्याच्यात, सर्व टाकलेलं आहे. आणि इथं गरम पाणी ठेवलेलं आहे. तर आता फक्त त्याच्यात टाकायचं आहे तीळ आणि मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ. मीठ एवढं नका टाकू. मीठ आणि तीळ. तीळ पण सर्व टाकलेलं आहे याच्यात. आणि आता टाकायचं आहे त्याच्यात फक्त मोहन. ओवा ते सर्व टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. हो. आणि बघा, आता आपण तेल गरम करून टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि कशा प्रकारे भिजवणार आहे ते सर्व सांग. तर इकडं तेल ठेवलेलं आहे. थोडंसं कोमट वगैरे टाकावं लागेल आपल्याला. तेल टाकायचं आणि सर्व रेडीमेड आणलेलं तर टेन्शनच नाही राहिलं. आपण सर्व भाजणीचं पीठ वगैरे दाखवलं असतं, पण कसं आहे प्रेग्नेन्सीमध्ये आणि आईचं पण होत नाही जास्त करणं, तर त्यामुळे नाही का आम्ही रेडीमेड पीठ आणलेलं आहे. तर तुम्हाला जर मैद्याची रेसिपी जर वाटलीच तर कमेंट करा. मैद्याच्या चकल्या खूप छान होतात. बघा, अशा प्रकारे तेल पण गरम झालेलं आहे. तर हे याच्यामध्ये टाकायचं. ते बघा, पिठामध्ये पूर्ण तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता कोमट पाण्याने त्याला भिजवायचं. बघा, सर्व मिश्रण वगैरे टाकल्यानंतरच त्याला टेस्ट वगैरे मळून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे जास्त कणकीसारखं याला नाही का पातळ नाही बनवायचं, एकदम घट्ट ठेवायचं, कारण नाही का चकल्या पण खुसखुशीत बनतात. तर बघा, उंडा वगैरे भिजून घेतलेला. अरे वा, मस्त काढणं चालू आहे. चकल्या वगैरे छान दिसत आहे. आई पण मदत करू लागत आहे. किती भारी उंडा आहे. घरी भिजवलेला आहे ना? घरी नाही, मग बनवलेलं पीठ आहे. तेच तर म्हटलं, एवढा कलर आला, सर्व व्यवस्थित दिसत आहे. यावर्षी होत नाही ना एवढं करणं. मग म्हणजे मग त्यासाठी जे आहे किराण्यामध्ये पीठ सांगितलं होतं. ते पण 1 किलो सांगितलं तर अर्धा किलो आलं वाटते. अच्छा, अंदाजीच आणलं ते. अंदाजी झालं पॉकेट. बस होते तरी भरपूर झालं. हा, तेच ना. कारण जास्त ते वगैरे चालत नाही. हो. पण केलं तर कसं आहे, सर्वजण द्यावंच लागतं आपल्याला सर्वांना. मेन म्हणजे असं वाटलं की बा घरी उंडा भिजवला, कारण आईचं इकडे तीळ वगैरे नेसणं चालू होते सर्व. हो ना, ते पाकिटात असं वाटलं काहीच नाही का म्हणून आम्ही सर्व बघ काय काय रेसिपी केलं, काढून ठेवलं. सर्व काय काय घेतलं. हळद, चटणी, हे हा. पूर्ण रेसिपी काढून ठेवलं का? बरोबर. हा, म्हणजे असं झालं, प्रँकच म्हटलं चालते. बाहेरून आणलं आटा पाकिट, ते काही पाहिलंच नाही. याला वाटलं की बा नुसतं चिवळा ते आहे, आटाच आहे का बेसन. तर बेसनाचंच असतं ना पूर्ण, वेगळंच झालं. पूर्ण बेसनच असते ना. नाही हो, मिक्स असते ना त्याच्यात. मिक्स असते ना. मिक्स असते. हा, मग त्यामुळेच ते डायरेक्ट पाकिट आहे. त्यातनी चटणी, हळद, मीठ स्वतः टाकायला लागते असं वाटलं, हा, तर काहीच टाकायचं काम नाही पडलं. फर्स्ट टाइमच बनवलं ना, मागच्या वर्षी घरीच केलं ना. चांगलं वाटत आहे, पण छान झाले. हे पण मध्यम तेलात काढावं लागतं. हो. म्हणजे असं हाय याच्यावर केलं ना तर चांगलं होतं. पण मेन म्हणजे आजची मेहनत आईची आहे जास्त. हो, आईनं मला भिजवून दिलं. हम्म. आता काढते मी. आजची रेसिपी आईची राहणार. हो, आईनंच बनवलं. चिवडा पण आईनंच बनवला, कारण यावर्षी माझी जास्त होतच नाही. मी पण नाही, आई करते म्हणा तसं, कंटिन्यू करतात. आणि चकली पण बघा किती छान आहे. अरे वा, बघा किती कडक. मस्त झाले, करून करून झालेले.
आणि हे उंडा असंच मुरवायचं आहे का? असा चुरा लागते पहिले. आणि पहिले काय झालं याच्या आधी? आम्ही डायरेक्ट घेतलं तर हम्म. त्याचं नाही आलं बरोबर. साच्यामध्ये घेतला आणि ते वेगळंच पडत म्हणजे चकली जमतच नव्हती, येतच नव्हते. अरे वा, तेव्हा मुरव दिला उंडा ते नंतर आलं. मग म्हटलं आईला म्हटलं काही फायदा नाही झालं म्हटलं नाही आपलं पॉकेट बोला. मग आई म्हणे चुरावं लागतं. मस्त चालू. मग जराशा चुरून आणि थोडंसं जेव्हा थांबलं ना थोड्या वेळ तर आणखीच चांगला आहे तो उंडा. साच्या कामी आला मागच्या वर्षीच आपल्याला. हो मागच्या वर्षीच आणला होता नाही. हो आई पण शिकून गेली व्यवस्थित या साच्यावर. हो पहिले लय दाबा लागे हातानं. हे ना भारी नाही जात. पण तरी हे साचा जो आहे तो जुनाच झाला. याच्यापेक्षा आता नवीन नवीन व्हेरायटी आलेल्या आहे हो. जे की असं नुसतं दाबाचंच काम आलेलं, पंचिंग वगैरे. आता तर इलेक्ट्रिक आणि कोच चालेल, लाईनवरच्या मशिनरी येणार आहे त्याच्यानंतर. तर बस चार्जिंगला पिन लावला की इकडे उंडा खोसायचा, इकडे मोटर फिरणार. चकल्या चकल्या व्हिडिओच्या नादात चकल्या गेल्या कामातून. हे पण केला ना नाही हे काय आता पडलं ते हातात जाऊन. मग कुणीकडे लक्ष. असं होते ना. काय झालं आज, काय करायला गेलं, काय झालं? त्याला खाते. 2-3 पडले. अलग हे एका साईडला ठेवून दे सर्व. ते आलं. पहा असं झालं सर्व. बेकार. आता हे व्हिडिओच्या नादात झालं का सहज झालं? व्हिडिओच्या नादातच झालं असणार ते. सहज झालं वाटते. सहज झालं. सुचत नाही व्यवस्थित. नाही नाही सुचू राहिलं म्हणा. आईची मेहनत वाया जातली. ते राहू दे तसं झालं. हो. चला असं आहे, पुढचं शूट येणारच आहे. आणि छान झालं, मस्त झालं. मला वाटते आता चकल्याच बनवणार आहे ना, काहीच्यानंतर दुसरं येणार आहे काही व्हिडिओमध्ये. चकल्या आणा. जसं काल चिवडा झाला, आता चकल्या झाल्या. मग पुढच्या वेळेस काय येणार? अनारसे. अनारसे येणार. पुढच्या रेसिपीमध्ये अनारसेचा आणि करंजाचा व्हिडिओ पण येऊ शकते. हो. कंटिन्यू बघा तुम्ही. तर असा आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे ते इथंच संपत आहे आपण. फायनली चकल्या झालेल्या आहे. आणि व्हिडिओला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करा. तर अशा चकल्या वगैरे केलेल्या आहे दिवाळीच्या. तर भेटूया पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.